नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तसंच नामवंत कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना पीक विमा भरपाई संदर्भात निवेदन देण्यात आलं। गेल्या वर्षीचा खरीप हंगामामध्ये कृषी विभागाचा प्रचार आणि प्रसार यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पैसे भरून मका, सोयाबीन, भात इत्यादी पिकांचा पीक विमा काढला होता। मात्र खरीप हंगाम संपतेवेळी जिल्ह्यामध्ये तसंच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती। यामुळे खरीपातील जवळपास सर्वच पिकांचं नुकसान झालं होतं। विमाधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची तक्रार तसेच अहवाल आणि इतर कागदपत्रे पीक विमा कंपनीकडे जमा केली होती। मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। याकडे शासनाने लक्ष द्यावं यासाठी हे निवेदन देण्यात आलंय। या प्रसंगी ओबीसी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कुमावत, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई खर्डे, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जयश्री किसान, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पाटील आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, नाशिक।